अमरावतीतील परतवाड्यामध्ये उलगडत चाललेली ही भयावह कथा केवळ एका गुन्ह्याची नाहीये, तर विश्वास, फसवणूक आणि डिजिटल युगातील काळ्या वास्तवाची आहे। या प्रकरणाची सुरुवात झाली ती काही साध्या सोशल मीडिया संवादांपासून। आप वही होना अशा एका साध्या पण मनात कुतूहल निर्माण करणाऱ्या वाक्याने। या एका वाक्याने अनेक मुलींच्या आयुष्यात प्रवेश मिळवणारा आरोपी अयान अहमद हळूहळू त्यांच्याशी ओळख वाढवत गेला, विश्वास जिंकत गेला आणि मग सुरू झाला एक भयंकर खेळ। प्रेमाच्या नावाखाली फसवणूक, भावनिक जाळ आणि त्यानंतर ब्लॅकमेलिंग। सोशल मीडियावर स्वतःची आकर्षक प्रतिमा तयार करून, महागड्या गाड्यांचा दिखावा करून आणि गोड बोलण्याच्या कलेचा वापर करून त्याने अनेक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढलं। सुरुवातीला मैत्री, नंतर प्रेम आणि मग खाजगी भेटी ही त्याची पद्धत होती। या भेटींसाठी तो शहरातील काही कॅफे आणि खाजगी फ्लॅट्सचा वापर करत असे, जिथे गोपनीयता मिळेल आणि कोणाचाही संशय येणार नाही। या ठिकाणी तो मुलींसोबतचे खाजगी क्षण गुपचूप कॅमेऱ्यात कैद करत असे आणि इथूनच सुरू व्हायचा त्याच्या गुन्ह्यांचा खरा चेहरा। त्या व्हिडिओंच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग, धमक्या आणि मानसिक छळ। या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व केवळ एका व्यक्तीपुरतं मर्यादित नव्हतं। यामागे एक संपूर्ण साखळी कार्यरत असल्याचं तपासात समोर आलंय। मित्रांचे सहकार्य, फ्लॅट उपलब्ध करून देणं, कॅफेमध्ये खाजगी जागा मिळवून देणं, या सर्व गोष्टींनी या गुन्ह्याला अधिक बळ दिले। पैशांच्या वादातूनच या साखळीतील एका व्यक्तीनेच हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं। पण तोपर्यंत अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं। समाजात बदनामी होईल या भीतीने अनेक पीडित मुली आणि त्यांचे कुटुंबीय पुढे येण्यास घाबरत आहेत। त्यांच्या मनात भीती, लाज आणि संताप यांचं मिश्रण आहे। या घटनांनी केवळ त्या मुलींचंच नाही, तर त्यांच्या कुटुंबाचेही मानसिक स्वास्थ्य हादरवून टाकले। दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अनेक आरोपींना अटक केली असून विशेष तपास पथक या संपूर्ण रॅकेटचा मागोवा घेत आहे। काही पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे, ज्यामुळे या तपासाची व्याप्ती आणि गांभीर्य स्पष्ट होतं। शहरात याबाबत संतापाची लाट उसळली आहे। विविध समाज घटक एकत्र येऊन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करतायत। विशेष म्हणजे या प्रकरणाला कोणताही जातीय किंवा धार्मिक रंग न देता केवळ न्यायाच्या दृष्टीने पाहण्याचं आवाहनही समाजातून केलं जातंय। ही कथा केवळ एका आरोपीची नाही, तर डिजिटल युगात वाढत चाललेल्या अशा गुन्ह्यांची चेतावणी आहे। सोशल मीडिया हा संवादाचा आणि अभिव्यक्तीचा मंच असला तरी त्याचाच वापर करून काही जण इतरांच्या आयुष्याशी खेळ करतात। त्यामुळे जागरूकता, सावधगिरी आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणं अत्यंत आवश्यक झालंय। प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक आयुष्याची गोपनीयता जपणं, अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास न ठेवणं आणि कोणत्याही प्रकारच्या दबावाला किंवा ब्लॅकमेलिंगला बळी न पडता त्वरित कायद्याची मदत घेणं ही काळाची गरज आहे। या संपूर्ण घटनेतून एकच गोष्ट स्पष्ट होते, गुन्हेगार कितीही चलाख असला तरी सत्य कधीतरी समोर येतच। पण तोपर्यंत होणारं नुकसान टाळण्यासाठी समाजाने एकत्र येऊन जागरूक राहणं गरजेचं आहे। ही केवळ बातमी नाही, तर एक इशारा आहे। आपल्या आजूबाजूला, आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आणि आपल्या विश्वासाच्या वर्तुळातही धोका दडलेला असू शकतो। आणि म्हणूनच सावध रहा, सुरक्षित रहा। धन्यवाद।